नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या महाफा स्वरूपात. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर घेतला निर्णय. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात आटपाडीकडे रवाना होणार. अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आटपाडीला जाणार. सरकारनं काढलेली सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. 31 तारखेऐवजी आता 2 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातनं यात्रेला सुरुवात होणार. भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा. ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात यात्रा. मुंबईमध्ये केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी. मुंबई महापालिकेचा कारभार माहिती अधिकारात उघड. मुंबईतल्या 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी आमदारांनाच निधी. आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का. 1 फेब्रुवारीला बावनकुळेंच्या उपस्थितीत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरण. सीबीआयकडनं तपास बंद करण्याचा अहवाल सादर. आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नसल्याचं सीबीआयकडनं स्पष्टीकरण. अनिल जयसिंघानीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल आणि खंडणीच्या प्रकरणात जयसिंघानीला अटक. अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची एखादी सत्ता. 17 पैकी 16 प्रतिनिधींची संचालकपदी बिनविरोध निवड. भाजपचे 4 नेते ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीमध्ये संचालकपदी. नियुक्तीवरती माजी केंद्र सचिवांचा आक्षेप. ईएएस शर्मांची निवडणूक आयोगाला पत्र. ईव्हीएम मशीन खोटी हे किरीट सोमय्या यांनी शिवसेना भवनामध्ये स्वतः सांगितलं होतं. ईव्हीएम मशीन बंद व्हावी ही भाजप सोडून सर्व पक्षीयांची मागणी. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार. सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार. राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी विधान भवनामध्ये आज सुनावणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटकेची शक्यता. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सोरेन यांच्या विरोधात पुरावे असल्याचा ईडीचा दावा. महालक्ष्मी रेसकोर्सचा पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर. रेसकोर्सच्या 226 पैकी 120 एकर जागेवरती पालिका थीम पार्क उभारणार. पुणे लोणावळा लोकलला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज दाखवणार झेंडा. कोविड दरम्यान बंद झालेल्या पुणे लोणावळा दरम्यानच्या दुपारच्या सत्रातील लोकलच्या फेऱ्या पुन्हा सुरू होणार. मुंबई महापालिकेकडनं मराठा आरक्षणासाठी 70% घरांचं सर्वेक्षण. 25 लाखाहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण. आज 1,80,000 घरांचं सर्वेक्षण करण्याचं आव्हान. पुणे जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम 55%. मावळात 81%. मुळशीत 28%. वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान. पुणे जिल्ह्यात आढळल्या 2.5 लाख कुणबी नोंदी. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे 3,600 नोंदी. अमरावती जिल्ह्यातील 15,000 शेतकरी पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित. केवायसी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचं अनुदान रखडल्यानं शेतकरी वंचित. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा. मात्र 6 दिवसांपासून अनुदान वाटपाची साईटच बंद असल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित. पुण्याच्या मुळशीमध्ये ऊस उत्पादकांचा नवा प्रयोग. मुळखेड गावातल्या शेतकऱ्यांकडून ऊस पाचट कुजवण्याचा प्रयोग. परिणामी ऊसाचे उत्पादन आणि गोडी वाढण्यास होणार मदत. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण. सोयाबीनला सरासरी अवघा 4,000 रुपये दर. शेतकरी चिंतेत. भुसावळमध्ये भाजीपाल्याच्या उत्पादनासोबत आवकही वाढली. वांगी 90 रुपयांवरून 60 रुपयांवर तर गवार, वाल, शेंगा
भेंडीचे दरही घसरले। पुण्याच्या बिबेवाडीमध्ये गंगाधाम चौकात आनंदनगर वस्तीमधील झोपड्यांवर पालिकेची कारवाई। बांधकाम व्यावसायिकांसाठी झोपड्या तोडल्याचा रहिवाशांचा आरोप। तलाठी भरती घोटाळ्याविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांसाठी आपचा आक्रोश मोर्चा। पुण्यातील अलका टॉकीज चौक ते गुडलक चौकापर्यंत आम आदमी पक्ष मोर्चामध्ये सहभागी।